Hello everyone. Am I live? Am I audible? Hello, let me know. Am I audible? Am I live? Hello Amita, let me know. हॅलो हॅलो, गुड इव्हनिंग. मस्त कसे आहात सगळे? तर आज श्रावणातला मंगळवार आहे आणि संध्याकाळी म्हणजे 2 वर्ष गेली, 2 वर्ष कोविडमुळे आपण सगळे घरीच आहोत. नाहीतर श्रावणातला मंगळवार म्हणजे खरं तर सगळीकडे उत्साहाला उधाण आलेलं असतं. पण कोविडमुळे अशी परिस्थिती आली की गेल्या 2 वर्षात आपल्याला काहीही सेलिब्रेट करता आलं नाही. यावर्षी थोडंफार शिथिल झालेत नियम सगळे, किंवा थोडे पेशंट कमी झालेत असं म्हणूयात, कारण नियम सुद्धा आपल्या काळजीसाठीच लावलेले होते. तर थोडं त्याच्यामध्ये बदल झालाय असं म्हणूयात. पण तरीही संध्याकाळी आपण काहीच करू शकत नाही आणि म्हणूनच आज हा आगळा वेगळा उपक्रम की ऑनलाईन मंगळागौर आपण इथे साजरी करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी अभिलाषा मॅमला धन्यवाद म्हणेन, कारण त्यांच्यामुळे आम्हाला इथे ही आज संधी मिळाली. अभिलाषा मॅम खरं तर कुठलीही कल्पना त्यांच्यासमोर मांडा आणि त्या कायम तयार असतात की हो हे करताय ना, जरूर करा. तर अभिलाषा मॅम आणि पूर्ण MLA टीम, मॉडरेटर टीम सगळ्यांचे खूप खूप आभार. गेले 2-3 वर्ष एक बिझनेस वुमन म्हणून किंवा स्वतःचा बिझनेस प्रमोट करता करता इथे MLA वरती खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. इथे व्यवसाय हा एक समान धागा होता. तसंच हा माझा सगळा ग्रुप आहे स्नेहवर्धिनी महिला मंडळ. आमच्या सगळ्यांमध्ये सामाजिक कार्य हा एक महत्वाचा धागा आहे आम्हाला जोडणारा. मी असं नाही म्हणणार की आम्ही काही खूप मोठं सोशल वर्क करतो, पण आम्हाला जसं जमेल, जसं झेपेल तसं थोडंफार काहीतरी समाजोपयोगी काम आम्ही करत असतो. आणि त्याच एका ध्येयाने गेली 30 वर्ष इथे सगळ्या जणी एकत्र जमतात. स्नेहवर्धिनी महिला मंडळाच्या अंतर्गत ज्या फाउंडर मेंबर आहेत ते गेली 30 वर्ष एकत्र आहेत आणि हे खरंच एक खूप कौतुकाची किंवा एक आश्चर्याची गोष्ट म्हटली तरी चालेल. कारण जनरली बायका म्हटलं की तिथे जमणार नाही असाच एक सगळ्यांचा समज असतो, पण गेली 30 वर्ष इथे सगळ्या जणी अव्याहतपणे एकत्र काम करतायत. मी सुद्धा गेली 22-23 वर्ष या सगळ्यांशी जोडलेली आहे आणि जसं जमेल, जसं झेपेल तसं तसं समाजोपयोगी कामं आम्ही या अंतर्गत करत असतो. म्हणजे अगदी काही सैनिक बांधवांना राखी बांधायची म्हणा, किंवा आता सियाचीनला जेव्हा ऑक्सिजन प्लांटची गरज होती तेव्हा तिथे काही फंड्स द्यायचेत म्हणा, किंवा आता दरवर्षी कुठे कुठे पूर येतोय तर तिथे ज्या कुठल्या कुटुंबाला मदतीची गरज आहे, किराणा माल किंवा जे काही वाणसामान कशाचीही गरज आहे ते पुरवायची म्हणा, अशी अनेक कामं आम्ही करतच असतो. आणि त्याच ह्याच्यामध्ये या सगळ्या इथे ज्या आज माझ्या मैत्रिणी जमल्यात, आपला व्यवसाय, नोकरी हे सगळं सांभाळून आपल्याला जसं जमेल ते सगळं करत असतात. तर असं 30 वर्ष हे काम करत असताना गेली 15-16 वर्ष आम्ही मंगळागौरीचे खेळ पण करायला लागलो. संस्कार भारती जे मंगळागौरीच्या खेळासाठी प्रसिद्ध आहे त्यांच्याकडून सुरुवातीला प्राथमिक प्रशिक्षण वगैरे घेऊन त्यानंतर आम्ही आमचे मंगळागौरीचे खेळ सुरू केले आणि त्यांच्याबरोबर पण आम्ही जोडलेलो होतोच. तर असं हे आमचं मंडळ. इथे बरेच उपक्रम चालू असतात. आता वेळेअभावी सगळं सांगणं शक्य नाही, पण तरीही मी आवर्जून इथे बोलवेल आमच्या ज्या मंडळाच्या अध्यक्षा आहेत त्या, आणि आमच्या कोषाध्यक्षा आणि आमच्या कार्याध्यक्षा या तिघींना इथे बोलवेल. या आमच्या मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई दाबक, वय अवघं 75 वर्ष, पण ह्यांचं पूर्ण एनर्जी म्हणाल तर आमच्यापेक्षा खूप जास्त आहे आणि त्यांच्यामुळे आमचा उत्साह सतत टिकून असतो. त्याचप्रमाणे रेखाताई पाटील या आमच्या मंडळाच्या कोषाध्यक्ष आहे. गेली 30 वर्ष याची जबाबदारी सांभाळत आहेत. सगळं हिशोब काटेकोरपणे पालन करणं हे सगळं त्या मॅनेज करतायत. आणि गीता कोलंगडे आमच्या मंडळाच्या कार्याध्यक्ष. तर अशा या आमच्या मंडळाच्या 3 भक्कम पिलर. चौथ्या ज्या आहेत त्या आज काही कारणास्तव येऊ शकल्या नाहीत. तर असं आमचं हे मंडळ आणि त्यात चालणारे वेगवेगळे उपक्रम. तर आता तुमच्या सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आजची संध्याकाळ कशी इंटरेस्टिंग करता येईल याच्याकडे आपण वळूया. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सविता. आता आपण डायरेक्ट कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आषाढात घनघन धारा झेलून तृप्त झालेली धरती, सगळीकडे दुधडी भरून वाहणाऱ्या नद्या, कड्या कपारी, हिरवेगार झालेले डोंगर आणि त्यावर फुललेली
पिवळी लाल अशी फुलं, जणू काही येणाऱ्या श्रावणाला पायघड्याच घालतात बरं का. आणि हा असा श्रावण आला येतोय आणि सगळ्या मुली, सगळ्या महिला, सगळ्या आया बाया अगदी त्या श्रावणाच्या कौतुकासाठी किंवा स्वागतासाठी तयार असतात बरं का. बघूयात आपण श्रावणाचं स्वागत. हसरा नाचरा, हसरा नाचरा, जरासा जरा सुंदर साजिरा, श्रावण आला, सुंदर साजिरा, श्रावण आला, सुंदर साजिरा, श्रावण आला. श्रावण आला. सगळ्या बायकांना व्रतवैकल्य, पूजा, सण वार या सगळ्यांची एवढी उत्सुकता लागली, सगळ्या तयारीला लागल्या आणि माहेरवाशनी माहेरी आल्या. सगळ्या मुली जमल्या, मैत्रिणींची गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि आईनी गोड कौतुक करून सगळं गोडधोड खायला घातलं आणि मुलगी अगदी आनंदाने झोपाळ्यावर झुलायला लागली. फांद्यावरी बांधिले ग मुलींनी डोळे, फांद्यावरी बांधिले ग मुलींनी डोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. पंचमीच्या सणाला मुली घरी येतात, माहेरी येतात आणि सण वार हे सगळे सुरू होतात. त्यातच येते ती मंगळागौर. मंगळागौर म्हणजे या सुरुवातीच्या काळात नववधू 5 वर्ष ते व्रत करतात. आता हे व्रत म्हणजे आपल्या पतीच्या सुखासाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं. आता हे व्रत करताना आपल्याला माहिती, आत्ताच्या काळामध्ये आता आपण बघतो व्हॅलेंटाईन डे आणि हे डेज आणि ते डेज, तसं काही नव्हतं. पूर्वी पतीविषयी प्रेम व्यक्त करताना किंवा पती हा आपल्याला आयुष्यभरासाठी, सौभाग्यासाठी हवाच आहे या एका ईर्षेने मग देवापुढे प्रार्थना करायची, व्रत करायचं आणि त्याच्यातनं आपलं प्रेम व्यक्त करायचं. आता ही मंगळागौर ही 5 वर्ष केली जाते. नवविवाहिता 5 वर्ष हे व्रत करतात आणि हे महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये कायम अजूनही चालू आहे बरं का. आता ही मंगळागौर ह्या वेळेला थोडंसं कोविडमुळे खूप कमी होत आहे. मंगळागौर करायची, सकाळी पूजा करायची आणि पूजा झाली की सांजेची आरती. ही आरती तर व्हायलाच पाहिजे. मग आपण पाहूयात आरती. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, सुवासीन मी तुला पूजिते, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. कुंकुम तिलक माझ्या ललाटी, मंगलमणी हे शोभती कंठी, रत्न पासूचा चुडा मनगटी, श्री जन्माचे आहे वलेणे, श्री जन्माचे आहे वलेणे, तुझ्या कृपेने मला लाभले, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. शिवशंकराहुनी प्रेमळा पोळा, गिधलासी पती तू भाग्यवतीला, देवाच्या देवारी पूजेन त्याला, हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती, हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती, अमृत
आरती तर छान झाली, अगदी वातावरण कसं प्रसन्न झालं नाही का? आता ही आरती झालेली आहे, मैत्रिणी एकत्र जमलेल्या आहेत, सगळ्या माहेरी आल्यात, लग्न होऊन गेलेल्या, मग कोणाचं काय विचारपूस चाललेली आहे बरं का त्यांची. तुझं कसं काय आहे ग, सासरी कसं काय आहे ग, असं म्हणून एकमेकींच्या हातात हात कधी जुंपले जातात आणि फेर कधी धरला जातो त्यांचं त्यांनाही कळत नाही बरं का. गौरी मंदी गवर बाई मंगळा गवर, गौरी मंदी गवर बाई मंगळा गवर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. आयानो या ग बायानो शेजारीनो या गया, आयानो या ग बायानो शेजारीनो या गया. फुलून आलाय अंगण बाई चिम्यान धरलंय रिंगण, फुलून आलाय अंगण बाई चिम्यान धरलंय रिंगण. चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडणी, चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडणी. कशान मन हे झाला ग बाई कावर वावर, कशान मन हे झाला ग बाई कावर वावर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. छान फेर धरून झालाय आणि ही सकाळीच व्रत केलेली ही मुलगी सकाळी उपास आहे, पूजा आहे, थकून गेलीये. तिला वाटतं आता थोडीशी विश्रांती घ्यावी, पण तिच्या मैत्रिणी का तिला सोडणार आहे? नाचायला मध्ये ये, आपल्याला रात्र जागवायची आहे, चल नाच ग उमा, अशी काय गळी निघालीस. आणि बघूया ती किती कारण सांगतेय ती. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा कसं नाही आला कळ नाहीत मला, कशी मी नाचू कशी मी नाचू. नाच ग घुमा या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेणी नाही मला, कशी मी नाचू. नाच ग घुमा कशी मी नाचू. नाच ग घुमा या गावचा त्या गावचा सोनं नाही आला पाटल्या नाहीत मला, कशी मी नाचू. नाच ग घुमा 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 नाच ग घुमा. आता हिला काही कितीही केलं तरी तिला सोडणार नाहीयेत बरं का. आणि तिला उखाणा पण घ्यायला लावणार आहेत. आता या सगळी पूजा झाली आणि अजून तू उखाणा पण नाही घेतलेला, हे काय? आता घे बरं उखाणा. मंगळागौरीच्या खेळात पाडलं नाही प्रसाद मला म्हणतात, तुम्हाला आवडते खूप. बघा अजूनही आवडते, नाहीतर आजकाल 7 वर्ष पण टिकणं मुश्किल आहे, हो की नाही? मैत्रिणींनो, भान आहे आम्हाला जुना वारसा जपण्याचे आणि म्हणूनच खेळतो आम्ही खेळ मंगळागौरीचे. मंगळागौरीचे खेळ खेळूया आणि सुरुवात छानशा दणकेबाज फुगड्यांनी करूयात. सरसर आल्या श्रावण सरी, सरसर आल्या श्रावण सरी, चिंब झाली धरती, खेळायला आली संस्कार भारती, खेळायला आली संस्कार भारती. फुगडी खेळू दण्णा दण्णा रुपये मोजू खण्णा खण्णा, भाग विसरते खेळताना सर्वांचा मेळ घालताना, सर्वांचा मेळ घालताना, सर्वांचा मेळ घालताना. फुगडी बघा, आपल्या बायकांना कितीही मोठ्या घरची बाई असू दे, आपलं घर छान नीटनेटकं असावं असं वाटतं आणि त्यासाठी तिला अजिबात सुद्धा संकोच वाटत नाही. सकाळी उठली की पहिली ती हातात केरसुनी घेते आणि आपलं अंगण आणि घर स्वच्छ करायला घेते. पाहूयात आपण केरसुनी फुगडी. जिती आपल्या घरची राणी, जिती आपल्या घरची राणी, घरात आधी फिरवते केरसुणी, घरात आधी फिरवते केरसुणी. घर अंगण अगदी स्वच्छ झालंय
आणि पाहते तर काय पीठ संपत आलाय. मग आता जात्यावर ते दळूनही घ्यायला पाहिजे. मैत्रिणींनो, आता घरोघरी आपल्या बॉक्सच्या गिरण्या आहेत बरं का. पण पूर्वीच्या काळी तसं काही नव्हतं. सकाळी बायकांना उठलं की दिवसभराचं जे काही धान्य लागणार आहे ते सकाळी उठून जात्यावर दळून घ्यायला लागायचं. आता हे जात्यावर दळून घेताना ओव्या गायच्या आणि ते जात्यावर सकाळी धान्य दळायचं. त्यात बायकांना कधी थकायला पण होत नसायचं बरं का. पाहूयात आपण जात्याची फुगडी. जात्यावर दळताना ओव्या तरी का, जात्यावर दळताना ओव्या तरी का, जातं फिरवायला ओढ तरी द्या, जातं फिरवायला ओढ तरी द्या. आपण पाहिली दोघींची फुगडी, जात्याची फुगडी आणि केरसुनी फुगडी. ही पाहताना एकमेकींच्या हातात हात देऊन दुसरीवर पूर्ण विश्वास टाकल्याशिवाय ही फुगडी काही शक्य होत नाही बरं का. तिने पूर्णपणे तिचा भार सांभाळायचा आणि तोल हे करून तिने ती जात्याची किंवा केरसुणी फुगडी करायची. खरं खूप अवघड गोष्ट आहे ही. आता ह्या दोघींची फुगडी पाहिली, आपण बघूयात तिघींची फुगडी. आता ह्या तिघींची फुगडी म्हणजे तिघी जणी एकमेकींच्या हातात हात गुंफतात आणि थांबल्या की त्यांना कन्फ्युजन असतं कुठला हात कुठल्या हातात द्यायचा आहे. बघूया यांचे हात नीट व्यवस्थित धरलेत की. आणि त्रिफुला फुगडी. तिहेरी फुगडी हातुळे सहा, तिहेरी फुगडी हातुळे सहा, वाटेल ग मजा खेळून तर पहा, वाटेल ग मजा खेळून तर पहा. आपला देश हा शेतीप्रधान देश. आपल्याकडे आणि मुख्य पीक भाताचं पीक. आता हा भात लावला जातो, मग कापणी होते, मग त्याची जोडणी होते आणि मग तो जोडलेला भात असतो म्हणजे सालीसकट जो भात असतो तो कणगीत भरून ठेवला जातो आणि मग तो जसा लागेल तसा आठवड्याचा 15 दिवसाचा तो काढून भात सडून मग त्याचे तांदूळ काढून ठेवलेले असतात. आता हे भात सडून झालेले आहेत, मग ते पाखडायला पण पाहिजेत बरं का. मग आता ही मुलगी हातात सूप घेते, त्याच्यात ते भात तांदूळ सडलेले घेते आणि पाखडायला लागते आणि पाखडता पाखडता ते सूप फिरवून खेळायला लागते. तांदूळ सुपात सुप माझ्या हातात, लक्ष्मी फिरते घर घर, तशी मी फिरते घर घर. तांदूळ सुपात सुप माझ्या हातात, लक्ष्मी फिरते घर घर, तशी मी फिरते भर भर, तशी मी फिरते भर भर, तशी मी फिरते भर भर. तांदूळ पाखडून झालेले आहेत बरं का. आता आपण दोघींची फुगडी पाहिली, तिघींची फुगडी पाहिली. आता आपण बघूया चौघींची फुगडी. चौघींचे हात एकमेकींच्या हातात गुंफायचे आणि कमरेभोवती मागे टाकून बांधायचे आणि गरगर फिरत बोहऱ्याप्रमाणे ही चौफुला फुगडी खेळायची. अगं मंगल, उखाणा राहिला की. उखाणा घ्यायचा नीलिमाला. मंगळागौरीच्या खेळात फिरवते सूप, मंगळागौरीच्या खेळात फिरवते सूप, मी आहे पुरणपोळी संजय साजूक तूप. छान छान. भोवर भेंडी भोरा नाचे, 800 खिडक्या 900 दार, कोण्या वाटण गेली ही नार, तिचा सापडला चंद्रहार. भोवर भेंडी भोवर भेंडी भोवर भेंडी. तिचा सापडला चंद्रहार. चंद्रहार म्हटलं की मला लगेच बायका आणि नटणं याचं समीकरण आठवलं बरं का. बायका आणि नटणं हे एक वेगळंच समीकरण आहे. कुठलीही बाई जगात अशी नाही किंवा मुलगी अशी नाही की तिला नटावंसं वाटत नाहीये. आता हे नटण्याचे पण विविध प्रकार असतात बरं का. हल्ली आपण बघतो एखादा कार्यक्रम असेल की हॉल बुक झाला की पहिली ब्युटिशियन बुक करतात आणि तिच्यासाठी 4-4 तास असे वेगळे ठेवलेले असतात आणि मग ती छान अगदी केसांपासून हेअरस्टाईल पासून ते सगळी साड्या नेसवणं हे करणं सगळं मॅचिंग घालणं असं करून त्या अगदी जी उत्सव मूर्ती आहे तिला नटवायचं काम करत असते. पूर्वी असं काही नव्हतं बरं का. थोडके अगदी दागिने असायचे घरात आणि हे दागिने एकमेकींना शेअर करून त्या छानशा तयार होऊन कुठल्याही समारंभाला जायच्या. अटुष्य पानबाई अटुष्य, नटुष्य बाई नटुष्य.
बाई अटुष्य गोड तोडे घालू आम्ही नटुष्य गोड तोडे कोणाला गोड तोडे जावेला काळ्या बुड्या कुणाला काळ्या बुड्या नंदेला बेल भोकर कुणाला बेल भोकर लेकीला चंद्रहार कुणाला चंद्रहार सासूबाईंना अटुष्य पानबाई अटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य अटुष्य पानबाई अटुष्य. नटण्यावरून मला एक उखाणा आठवलाय बरं का, मी आता तो घेतेच. वेणीतला गजरा करतो घम घम घम, वेणीतला गजरा करतो घम घम घम, गळ्यातला हार चम चम चम, गळ्यातला हार चम चम चम, हातातल्या बांगड्या खण खण खण, हातातल्या बांगड्या खण खण खण, पायातले पैंजण छन छन छन, पायातले पैंजण छन छन छन. आणि आमचे हे म्हणतात हे तर चोराला निमंत्रण. खरंच आहे मला वाटतं यांचं, कारण आताच्या काळात खरे दागिने घालायचे आणि बाहेर फिरायचं खरंच खूप अवघड आहे. आता कितीही नटलं कितीही सजलं तरी घरातलं काम का कुणाला चुकलंय. मग काय करायचं, स्वयंपाकाची तयारी झाली, भाज्या झाल्या, सगळं निवडून झालं आणि इकडनं आल्या सासूबाई. सासूबाई उभ्या दारात ठाकल्या आणि त्यांनी ओढली री दिंड्या मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी. दिंड्या मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंडा खाली कोण ग उभी माय माऊली, मी तर उभी थोड्या गावाला गेली, सांग दादा कोण्या वाटन गेली, सांग दादा. दिंड्या मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोडग पोरी दिंड्याची लांब दोरी. दिंड झाली, पंक्ती सजल्या. आज पंक्तीला भाऊराय होते बर का. आता भावानी बहिणीला न्यायला आलाय आणि जाताना छान बैल जुंपलेली गाडी तो बहिणीला घेऊन जाणार आहे. कारण जुन्या काळी तशी दळणवळणाची बाकीची साहित्य कुठलेही हे नव्हतं, गाड्या नव्हत्या. त्यावेळेला बैलगाडी छान बैलांना झुली चढवून छान बैलगाडी सजवून तो भाऊ बहिणीला घ्यायला आलेला आहे. आणि मग बाकीच्या आया बाया म्हणतात सोमू बमूचा गाडा सासूबाई आता तरी सुनेला माहेरी धाडा. सोमू बोमू सोमू बोमू सोमू बोमूचा गाडा सासूबाई सुनेला धाडा. सोमू बोमू सोमू बोमू सोमू बोमू सोमू बोमू. भाऊ आला बहिणीला न्यायला. सगळी जेवण झाली, भावाचा पाहुणचार पण झाला आणि मग ही मुलगी लागली की सगळं गाठोडं भरायला तिचं. हे घेऊ का ते घेऊ, आता तिकडे माहेरी जायला काय काय नेऊ असं म्हणून ती खुडबुड सुरू केली बरं का तिने. आणि इकडे बरा जरा सासूबाई जरा थकल्याच होत्या, त्यांना जरा थोडी विश्रांती हवी होती. पण त्यांनी लढवली एक शक्कल आणि त्या म्हणाल्या अगं सुनबाई काय करतेस, जा की जरा मैत्रिणींबरोबर खेळून ये. आणि ही पण पळाली की मैत्रिणींबरोबर खेळायला आणि साळुंकीचं गाणं गायला. साळुंकी साळकी तुझी माझी पालकी रामाची जानकी पकड बाई पकड गेले होते शेता विसरले कोयता पकड बाई पकड गेले होते राना विसरले भाना पकड बाई पकड गेले होते तुळशी विसरले कळशी पकड बाई पकड पकड बाई पकड पकड बाई पकड. कशी बावरलेली होती, काय करायला गेली आणि काय विसरून आली तिचं तिला पण कळलं नाही. आणि खेळायला गेली आहे मैत्रिणींबरोबर, भाऊ तिला न्यायला पण आलेला आहे. मग माहेरी तिचं सहज मन गेलं आणि सगळ्या माहेरच्या आठवणींचा गोफ
ती विणायला लागली. मैत्रिणींना आपल्या माहेरचं कौतुक सांगायला लागली, माझा भाऊ कसा आहे, माझी वहिनी कशी आहे, असं म्हणत म्हणत बालपणापासून ते आत्तापर्यंत ती जणू माहेरच्या आठवणींचा गोफ विणायला लागली आहे. गोपिणू बाई गोपिणू अर्ध्या रात्री गोपिणू जरे घ्या बरे पोटाला बरे न खायची म्हातारी मरे मेली तर मेली कटकट गेली उद्या मरायची ती आजच मेली. गोपिणू बाई गोपिणू अर्ध्या रात्री गोपिणू जरे घ्या बरे पोटाला बरे न खायची म्हातारी मरे मेली तर मेली कटकट गेली उद्या मरायची ती आजच मेली. गोपिणू बाई गोपिणू गोपिणू बाई गोपिणू गोपिणू बाई गोपिणू. आता हा आपण पाहिला हा पारंपरिक गोफ बरं का. आज जन्माष्टमी गोपाळकाला. आता ह्या गोपाळकाल्याचं औचित्य राखून आम्ही हा दुसरा गोफ गोपिका श्रीकृष्णाच्या गाण्यावर श्रीकृष्णाभोवती फिरत अगदी तालामध्ये गोफ विणतायत नाचत नाचत. आता हा गोफ विणताना आम्ही ओढण्या वापरल्यात, त्या सुद्धा तिरंगी वापरल्यात बरं का. याच्यामध्ये 15 ऑगस्टही आता होऊन गेलेला आहे आणि आपण तिरंग्याचे 3 या ओढण्यांचे रंग घेतलेले आहेत. आता हा गोफ विणताना आणि प्रॅक्टिस करताना खरंच खूप खूप त्यांना मजा येत होती. आता गोफ विणताना तो कधी बिघडत होता, कधी सुटत नव्हता, कधी काय होत होता. आत्ताही बघूयात आपण या नृत्यामध्ये त्यांचं कौशल्य, त्यांना गोफ विणता येतोय की सोडवता येतोय. आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी तोच टोर चित्त चोर वाट रोखतो हात ओढून खुशाल रंग टाकतो. तोच टोर चित्त चोर वाट रोखतो हात ओढून खुशाल रंग टाकतो. रंगुनी गुलाल फासतो एकटीच वाचशील काय तू तरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. आज गोकुळात सखी. आता हा गोफ तर विणून झालेला आहे, तो त्याच लीलया हा गोफ सोडवून दाखवणार आहे. आता आम्ही तो गोफ सोडवताना गोविंदाचा गजर करणार आहे. आमच्या बरोबर सगळ्यांनी हा गजर करावा हे मी सगळ्यांना आवाहन करते आणि गोफ सोडवायला आपण त्यांना उत्साह देऊया. गोविंदा रे गोपाळा 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 गोविंदा रे गोपाळा. छान 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 गोफ सोडवलेला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये सुपारीला फार विशिष्ट स्थान आहे बरं का. कुठलंही शुभ कार्य सुपारीशिवाय होत नाही. आता हा सुपारीचा जो खेळ आहे त्या दोघी जणी एकमेकींच्या समोर उभ्या राहतात आणि उंचावर दोघींचे हात एकमेकींच्या हातात बांधून घरंगळ्यात जशी सुपारी जाते त्याप्रमाणे गोल गोल फिरत या कशा काय फिरवतायत सुपारी. हा सुपारीचा खेळ. आता हा जो सुपारीचा खेळ आहे जसं आपण मगाशी गोविंदासाठी हे केलं तसंच आपण खंडेरायाला पण आवाहन करतोय आणि त्याच्यावर पण सुपारीचं एक छानसं नृत्य बसवलेलं आहे ते आपण बघा. खंडेराया
लग्नाला, बालू नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला, बालू नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. आता सगळ्यात अवघड प्रकार बरं का, कोंबडा. कोंबडा हा खेळ मी तर अगदी सगळ्यांना आव्हान करत असते, हा खेळ तुम्ही खेळून दाखवा, मी तुम्हाला जागेवर 10,000चं बक्षीस देते. कोणीही करून दाखवा बरं का. आता आमची ही सखी कोंबडा करतीये, कसा आहे तो बघा, आणि तो कसा बागडतोय आणि सगळ्या अंगणात फिरतोय. सईबाईचा कोंबडा आला माझ्या दारी, घालीन चारा ताजीन पाणी. सईबाईचा कोंबडा पळून आला, हळद लावून पिवळा केला, वाशिंग बांधून नवरा केला, कुकुचकू कुकुचकू कुकुचकू. छान छान. कोंबडा कसा मस्त बागडतोय नाही का, त्याला आज या श्रावण महिन्यात कशाची भीती नाहीये, म्हणून अगदी छान तो उडतोय अगदी इकडे तिकडे. आपण पाहिलं का कोंबडा. आता या मुलींनी इतकं एका पाठोपाठ एक खेळ करतात तर थोडंसं थकायला होतं त्यांना. थोडीशी विश्रांती म्हणून एक 5 मिनिटं त्यांना थोडंसं पाणी वगैरे घेतील त्या. पण तोपर्यंत हा ब्रेक म्हणजे विदाऊट जाहिराती ब्रेक असूच शकत नाही का. पण हा आपला विदाऊट ब्रेकच आहे, विदाऊट जाहिरातीच ब्रेक आहे बरं का. पण तरी सुद्धा आपण असंच नुसतं बसणार आहे का, म्हणून तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्यात असं मला वाटतं. आता आमचं मंडळ हे गेले 28 वर्ष, मगाशी सविताने सांगितलं त्याप्रमाणे 28 ते 30 वर्ष कार्यरत आहे. आणि आमच्या समाजोपयोगी ज्या हे आहेत उपक्रम आहेत ते राबवलेले सविताने सांगितलेच. तर हे चालू असताना आम्ही मंगळागौरीचे खेळ चालू केले बरं का. आणि ह्या खेळांना छान रिस्पॉन्स मिळाला. आणि ह्या खेळांच्या ह्याच्यामध्ये एकीने आम्हाला असं विचारलं की आमच्याकडे डोहाळे जेवण आहे, तुम्ही कराल का ते. मग त्याच्यामध्ये आमच्या उज्ज्वलाताईंनी त्या ह्याच्यावरती संहिता लिहिली, त्याच्यावरती गाणी निवडली आणि तो छानसा कार्यक्रम आम्ही डोहाळे जेवणाचा बसवला बरं का. आणि हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम इतका आमचा लोकप्रिय झाला की त्याचे जवळजवळ आमचे 75 ते 80 कार्यक्रम झालेले आहेत. आता उद्या पण आमचा एक डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे बरं का. डोहाळे जेवण करता करता आम्हाला एकीने विचारलं, आमच्याकडे ना 61चा एक हे आहे वाढदिवस आहे, तर तुम्ही तो कराल का. मग तोही आम्ही तशाच प्रकारे केला. मग सहस्त्र चंद्रदर्शन, बारसं, कोणाची रिटायरमेंट असेल त्याचं, त्यांच्या आयुष्यावर त्यांचे काय असतील ते म्हणजे घडलेल्या घटना याच्यावर गाणी निवडून त्याच्यावर खूप सुंदरसा आम्ही तो कार्यक्रम करतो आणि तो लोकांना खरंच खूप आवडतो बरं का. आता हा असं कार्यक्रम करता करता गेल्या वर्षापासून थोडीशी गॅप झालेली आहे आणि या वर्षी जरा थोडंसं आता हळूहळू सुरू व्हायला लागलंय. खरंच आम्हालाही घरात बसून ना अजिबात सुद्धा करमत नव्हतं बरं का. लोकांच्या मध्ये जाणं, त्यांचं कौतुक करणं किंवा हे कार्यक्रम करणं याच्यामध्ये जो काही आम्हाला आनंद मिळतो ना तो खरंच कशाची तुलना याच्याशी होणार नाही हे मात्र नक्की. आता ही विश्रांती मला वाटतं आमच्या सख्यांची थोडीशी झालेली असेल. आता आपण परत एकदा खेळाला सुरुवात करणार आहे बरं का. आता बायका म्हटलं की इतकं काय असतं ना. खरेदी तर विशिष्ट खरेदी म्हणजे अगदी बायकांचा उत्साह एवढा दांडगा असतो. पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं बरं का. बायकांना बाहेर पडायलाच मिळायचं नाही. मग त्या दारावर ज्या बायका यायच्या, सुया, बिबे, वाळे, मणी, मग त्यांच्याकडे त्यांना बोलवायच्या. मग त्याच्यातनं काय असेल ते निवडून घ्यायच्या. मग त्या अगदी चपाती भाकरीवर पैसे पण त्यावेळेस लागायचे नाही, त्याच्यावर त्या खरेदी करायच्या. त्याच्यानंतर आली ती तुळशीबेल बाग, पुण्यातली तुळशीबेल बाग. आता या तुळशीबेल बागेमध्ये गेलं ना की बायका अगदी हरवून जातात. काय नको आणि काय घेऊ नको असं त्यांना होतं. घरातल्या लागणाऱ्या वस्तू, त्यांच्या काही मेकअपच्या गोष्टी, त्या साऱ्या गोष्टी तिथे असतात. आता परत काळ बदलला, मुली IT मध्ये जॉब करायला लागल्यात. आता घर बसल्या सगळी खरेदी करू शकतात बरं का. या म्हणजे अगदी ऑनलाईन मागवायचं जे हवं ते. अगदी आता MLA ग्रुपवर तर तुम्हाला माहितीच आहे किती सगळ्या गोष्टी ऑनलाईन मिळतात आणि लगेच अगदी तुम्हाला घरपोच सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. आता ह्या झाल्या आणि काय या बायकांना करायचंय आपण बघूया. कुठे जायचंय, काय घालायचंय आणि काय त्यांच्या इच्छा आहेत. आगोटा पागोटा.
पागोटा पागोटा गंजिंगटा कुलू मनालीला जाईन म्हणते बर्फात थोडी खेळीन म्हणते आगोटा पागोटा युरोप टूरला जाईन म्हणते स्वित्झर्लंड डोळ्यांनी पाहीन म्हणते आगोटा पागोटा जिम जॉईन करीन म्हणते जीन पॅन्ट टी शर्ट घालीन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा. हे सगळं खरेदी करत असताना घर बसल्या आता आपण बघतो गाद्यांचे कितीतरी प्रकार बाजारात आहेत. कलॉन, स्लीपवेल, हे ते. पूर्वी तसं काही नव्हतं बरं का. पूर्वी जुना कापूस असायचा गाद्यांमध्ये. त्या गाद्यांमधला कापूस पिंजून घ्यायचा, नवीन कापड त्याला लावायचं आणि हा दरवर्षीचा उपक्रम बायका करायच्या बरं का. आणि हा तो दारावर येणारा जो पिंजणारा कापूस असायचा माणूस, तो टन टन सायकलला तार लावलेली असायची आणि त्या याच्यामध्ये पदन्यास करून आता या बायका किकीचं पानबाई किकी आणि त्या याच्यामध्ये तसा नृत्य प्रकार आहे, आपण बघूया. किकीचं पानबाई किकी सागर मासा सुसू आल्या ग बाई गुजरणी कापूस घ्या ग पिंजोनी कापूस आमचा सरकीचा बाजार भरला मोत्याचा किकीचं पानबाई किकी किकीचं पानबाई किकी किकीचं पानबाई किकी. आता ही खरेदी झाली, ही दुपारची कामं झाली. बायका म्हटलं की आणखी एक हट्ट किंवा एकमेकींच्या तक्रारी. मग त्याला काय म्हणतात नाही, ते नुसता पिंगा घालते ही अगदी भोवती. काय हिला समजत नाही आणि काय नाही. आता पूर्वीच्या समोरासमोर जर विहिणी आल्या आणि एकमेकींच्या मुलांची काही उणीधुणी सांगायची असतील तर ह्या पिंगा घालत त्याच्यावर गाणं म्हणत त्या सांगत असत आणि त्या दोघींना त्याचं वाईटही वाटत नसेल. खेळीत मेळीने हा पिंगाही व्हायचा आणि एकमेकींच्या ज्या चुका आहेत त्याही लक्षात आणून दिल्या जायच्या. बघूयात आपण पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक माझी ग सून तुझी ग शीळ पाणी ग देते ओतून पोरी पिंगा ग पोरी पिंगा 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 ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक तुझा ग जावई माझा ग लावतो पायी तू तो गाडी ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक तुझी ग सून माझी ग वीणा मास्क ग फिरते बाहेर पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. लेक तुझा ग जावई माझा ग येतो बाहेरून नाही धूत ग त्याचे आत ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा बाई पिंगा चवळीच्या शेंगेला दाणे दाणे मामाच्या लेकीचे गोड गोड गाणे मामाच्या लेकीचे गोड गोड गाणे. ये गौरी ये माझ्या अंगी ये आलीस तर ये लवकर ये गौरी ये गौरी ये गौरी ये गौरी. आत्ताच्या काळानुसार त्या जावयाचे आणि यांचे कशी त्यांची चुका आहे. बाहेर आल्यावर हात धुवायला तर पाहिजेत आणि बाहेर विना मास्क तर फिरायला नकोच आहे. आता हे झाल्यानंतर ही मुलगी जी माहेरी आलेली आहे ना, कितीही माहेरी सुख असू दे, किती लाडाकोडात वाढलेली असू दे, तिचं किती कोड कौतुक होत असू दे, तिला आपल्या सासरची आठवण झाल्याशिवाय काही राहत नाही आणि ती सासरला जायला तर निघतेच निघते. आता ही निघाली आहे, तिला कोणी हे नाही, आपण तिला आठवण आलेली आहे बरं का आपल्या सासरची. मग ती निघाली, आपलं आवरलं आणि झाली की होडीवर स्वार. आता होडीवर स्वार झाली म्हटल्यावर ती समुद्रावरनं होडीमधनं जातीये तर तिची नजर अशीच अवचित तिच्या बाजूच्या आजूबाजूला गेली आणि पाहते तर काय, सगळी लहान छोटी मोठी होडकं, कोणी सामान नेणारी, कोणी प्रवासी नेणारी, कोणी मासेमारी करणारी, अशी ही होडकं तिला छान दिसतात. आपण तीच होडकं आपण पाहूया. दर्यावरी आमचे चाले होरी घेऊन माशाच्या डोली
न आम्ही हवं जातीचे कोली, आम्ही हवं जातीचे कोली. वल्लव रे नखवा वल्लव वल्लव है, वल्लव रे नखवा वल्लव वल्लव है, वल्लव रे नखवा वल्लव वल्लव. आता ही होडीतनं उतरली आणि पाय वाटेने आपल्या घरी जायला निघाली बरं का. आणि बघते तर काय शिवार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी हिरवीगार झालेली होती आणि त्याच्यात छानशी फुलं फुललेली होती. ही फुलं बघून ही अवचित मोहित झाली आणि गाऊ लागली. शिवारी रानफुली केतकी पानफुली सु 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 सु, शिवारी रानफुली केतकी पानफुली सु 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 सु, शिवारी रानफुली केतकी पानफुली सु 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 सु. आता या शिवारातल्या रानफुलांना बघून तिला लगेच उखाणा आठवतो बरं का. वंदना घेऊ दे. हो घेते ना. हिरवं हिरवं शिवार त्यावर फुलली पिवळी पिवळी रानफुलं, हिरवं हिरवं शिवार त्यावर फुलली पिवळी पिवळी रानफुलं. आणि यांचं नाव घेताना मन कसं हिंदोळ्यावर डुलं. बघा अगदी नाव घेताच हिंदोळ्यावर डुलायला लागली बरं का. आता ही घरी पोचली तर तिथे तिच्या दारात केळीची बाग होती बरं का. आता या केळीच्या बागेकडे बघून, त्या केळीच्या झाडाकडे बघून तिला स्वतःची तिची तुलना करू लागली. केळीचा खांब कसा आहे, केळीचं पान कसं लवलवत आहे, तसा माझा कसा बांधा आहे, तशी माझी कशी चाल आहे, याचं तिला अगदी स्वतः वाटायला लागलं. आणि ती सांगू लागली, केळीचं खांब लवे तसं माझं अंग लवे. केळीचं खांब लवे तसं माझं अंग लवे, लवाणी लव पोरी मालन गो, लवाणी लव पोरी मालन गो. केळीचं पान लवे तसं माझं मन लवे, लवाणी लव पोरी मालन गो, लवाणी लव पोरी मालन गो. केळीची सुई लवे तशी माझी भुई लवे, लवाणी लव पोरी मालन गो, लवाणी लव पोरी मालन गो, लवाणी लव पोरी मालन गो, लवाणी लव पोरी मालन गो. आपल्या सगळ्यांना झाशीच्या राणीची तर इतिहास माहितीच आहे बरं का. झाशीची राणी आपल्या मुलाला पखोटीला म्हणजे बांधून, कमरेला बांधून घोड्यावर स्वार होऊन ती कशी लढाईला गेली होती. आणि तिचं शौर्याविषयी तर आपल्याला काही हेच नाहीये. आत्ताच्या मुली पण मला वाटतं त्याच्यापेक्षा काही कमी नाहीये बरं का. सगळं पूर्ण शिक्षण घेतात, नोकरी करतात आणि लग्न झाल्यानंतर सकाळचं घरातलं आवरायचं, ट्रॅफिक मधनं ऑफिसला जायचं, ऑफिसमध्ये दिवसभर काम करायचं आणि परत गाडीने म्हणा किंवा आणि कॅबने म्हणा आपल्या घरी येऊन आपल्या कामाला लागायचं बरं का. आता मला वाटतं झाशीची राणीच्या पेक्षाही आपल्या त्या या मुली कमी नाहीयेत बरं का. यांची घोडदौडच आहे ही पण. सकाळपासून उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत त्यांच्या पायाला आणि हाताला खरंच दम नसतो. मला वाटतं हे काही घोडदौडीपेक्षा कमी नाहीये. होशियार, निगाह रखो, रानी लक्ष्मीबाई की सेना आ रही है, सावधान. मला वाटतं आमचा घोडा तर किती छान होता नाही का. अगदी झूल चढवलेला सुंदर दिसत होता आणि चालत तर काय मस्त होता. आता आपण पाणी जिरवा पाणी अडवा. आत्ताच पाहिलं आपण तर त्याच्याशिवाय तुम्ही रेन हार्वेस्टिंगचा प्रकल्प केल्याशिवाय कुठल्याही बिल्डिंगला कम्प्लिशन मिळत नाही. तर हे पाणी जिरवा पाणी अडवा याचं महत्व जुन्या लोकांना पण होतं बरं का. मोठी मोठी शेती होती, लोकांची मोठी मोठी घरं होती.
नंतर विहिरी होत्या, विहिरीला मोठी होत्या आणि या मोठीचं पाणी त्या शेतीला द्यायच्या. पण त्या विहिरीमध्ये पाणी तर आलं पाहिजे ना, मग ते पाणी अडवलं आणि जिरवलं तर विहिरीला आपोआपच पाणी चांगलं येतं आणि मग ते तिचं शिवार छान होतं. मग आता ही ज्या मैत्रिणी आहेत आमच्या, ह्या गाण्यावर तिच्या नवऱ्याचं कौतुक करतायत, तिच्या दिराचं कौतुक करतायत आणि त्याच्यामधनं त्यांचं शेत कसं फुललंय आणि त्यांचा कसा फायदा झालाय हे सांगतायत. आता हे गाण्यातला हे अर्थ आहे, पण याच्यावर बसवलाय हा झिम्म्याचा छोटासा प्रकार आहे बरं का. झिम्मा हा किती प्रकारे खेळता येऊ शकतो आपण थोड्याच वेळात बघूयात. जगो दांड्यावर बोलते नवरा कुणाचा येतो, त्याच्या करवल्या नाजूक साजूक, त्या नेसल्या पैठणी साड्या, त्यांच्या डोई मंदी जाई जुईच्या येण्या, त्या चालल्या ठुमकत या दांड्यावर बोलते नवरा कुणाचा येतो. खडकावरचं झुळझुळ पाणी कुणी ग बाई अडवलं, आला होता धीर माझा त्यानं ग बाई अडवलं, पाणी अडवून रान भिजून सोनं ग बाई पिकवलं, आला होता गर्दनी माझा नवं घर हे बांधलं, नवं घर हे बांधलं, नवं घर हे बांधलं. आता झिम्मा म्हणजे एकमेकींना टाळ्या देत केलेलं पदन्यास आणि नृत्य. याच्यामध्ये किती विविधता येऊ शकते हे खरंच. जुन्या बायका होत्या त्यांनी हे नाच बसवले किंवा हे झिम्मे बसवले, त्याच्यावर हे नृत्य प्रकार बसवले. मला वाटतं या जुन्या बायकांना हॅट्स ऑफ बरं का. आत्ता सुद्धा बघितलं तर ह्या कोरिओग्राफी करणारे एक हेच आहे, ते एक प्रोफेशनच आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हे असतात, क्लासेस असतात आणि मोठे मोठे अवॉर्ड्स त्यांना दिले जातात बरं का. पण या जुन्या बायकांना का कोणी अवॉर्ड्स दिलेत तर मला वाटतं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आता झिम्म्याचे 2 प्रकार होतील आणि त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमाची सांगता होईल. पडे सारखा यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी चहूकडे ग बाई, गेला मोहन कुणीकडे. झिम पाऊस पडे सारखा, तरुवर भिजला वेली, ओली चिंब राधा झाली, चमकून लवतावरती बिजली, दचकून माझा जीव उडे ग बाई, गेला मोहन कुणीकडे. झिम पाऊस पडे सारखा, 1 2 3 3 4, 1 2 3 3 4, आंबा पिकतो 3 3 4, आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो. झिम पोरी झिम कपाळाचं भीम, झिम गेला फुटून पोरी आला उठून, राम राई साई सुट्यो. 1 2 3 3 4, 1 2 3 3 4, सरसर गोविंदा येतो, मजवरी गुलाल फेकीतो, या बाई झिम्मा नाचाया, आमच्या वेण्या घालाया, एक वेणी मोकळी सोनियाची साखळी, घडव घडव रे सोनारा, माणिक मोत्यांचा डोलारा, डोलाराला खिडक्या, आम्ही बैले की लाडक्या, लाड सांगू बापाला, पैसे मागू बापाला, शंकर आमचे मेहुणे, 1.5 दिवसांचे पाहुणे. 1 2 3 3 4, 1 2 3 3 4, 1 2
आता आपण हा मंगळागौरीचा खेळ खेळला तर तो आपण संस्कार भारतीचे याच्यानुसार खेळतो बरं का. त्यांनीच आम्हाला ह्या खेळाची प्रेरणा दिली आणि ह्या संस्कार भारतीचे ध्येयगीत आम्ही प्रार्थना म्हणून आता म्हणतो. मंगलताई, आपण ध्येयगीत सादर करूच, पण त्याआधी मला हे म्हणायचं की आज आपल्याला इथे मदत करायला गायत्री अकोलकर जी आली आणि तिच्या FB अकाउंट थ्रू आपण लाईव्ह आज जाऊ शकलो. त्याबद्दल गायत्री तुला स्पेशल थँक्स. आणि आपली फोटोग्राफर MLA ची फोटोग्राफर आपली अमिता आगवेकर, ती सुद्धा खास ताई मी पण येते करून इथे आली. त्याबद्दल अमिता तुला पण खूप खूप थँक्स. आणि तसंच MLA टीमच्या सगळीकडे म्हणजे मिताली बोस्की सगळ्याच MLA च्या मॉडरेटर्स जे आहेत ते कायम सपोर्ट करत असतात आम्हाला, वेळोवेळी लाईव्ह जायला जी मदत करत असतात त्याबद्दल त्या सगळ्यांचे थँक्स. आणि आता जर डॉक्टर दीप्ती स्पेशली हा प्रोग्राम बघत असतील तर त्यांच्या लक्षात आलं असेल की हे सगळे खेळ सुद्धा किती म्हणजे तुमचे व्यायाम करून घेणारे आहेत. तर डॉक्टर तुम्ही सुद्धा तुमच्या जे तुमचं व्यायामाचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये हे काही खेळ ऍड केले, कारण ह्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या 40-45+ आहेत आणि अजूनही येस बऱ्याच तर 50+ आहेत. पण त्या सगळ्यांची एनर्जी जर बघितली तुम्ही, कारण आज सकाळी एक खेळ त्या खेळून आल्या. आता वेळेअभावी आपला एक तासाचाच कार्यक्रम इथे झाला, पण अजूनही खेळ आहेत. जवळजवळ 50-60 प्रकार या सगळ्या खेळतात आणि एवढीच एनर्जीनी दिवसाला 3-3 खेळ सुद्धा या करतात सगळ्या. तर हे खरंच एक त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. आता संस्कार भारतीचं ध्येयगीत आणि मग आपला कार्यक्रम संपेल. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्. प्रणवमूलं प्रगतिशीलं प्रखर राष्ट्रविवर्धकम्. शिवं सत्यं सुन्दरम् अभिनवं संस्करणोद्यमम्. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्. मधुरमञ्जुलरागभरितं हृदयतन्त्रीमन्त्रितं. वादयति सङ्गीतकं वसुधैकभावनपोषकम्. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्. ललितरसमयलासलीला चण्डताण्डवगमकहेला कलितजीवननाट्यवेदं क्रान्तिकान्तिकथा प्रमोदम्. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्. चतुष्षष्ठिकलान्वितं परमेष्ठिना परिवर्तितं. विश्वचक्र भ्रमणरूपं शाश्वतं श्रुतिसम्मतं. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्. जीवयत्यभिलेखमखिलं सप्तवर्णसमीकृतं. प्लावयति रससिन्धुना प्रतिहिन्दुमानसनन्दनम्. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्. भारते नवजीवनम्. भारते नवजीवनम्. अशीच MLA जर आम्हाला परत संधी दिलीत तर स्नेहवर्धिनी महिला मंडळ पुन्हा एकदा नवीन कार्यक्रमासहित अभिलाषा मॅम ठरवतील त्याप्रमाणे पुन्हा आपल्या सेवेस उपस्थित होईल. थँक्यू.